सामाजिक भान काय, आणि जेव्हा जनता संकटात असेल तेव्हा त्यांच्यासाठी पदरमोड काय. माझे 4-4 पेपर आपल्या वार्डामध्ये आलेत, आपल्या घरी आलेत का? आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळ्या गोष्टी. म्हणून तहानलेल्या पाणी, भुकेलेला अन्न, गरजूला मदत आणि रुग्ण सेवा हीच खरी प्रभू पूजा आहे, हीच खरी जनता जनार्दनाची सेवा आहे. ती सेवा मी एक ना अनेक वेळेला केलेली असेल. यांनी पदर मोडतात, एकाने तर काहीच नाही, तो तर कधी संपर्कात नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या निवडणुकीला सामोरं जायचं. कतलियात तो बार बार साथ भी बदल लेते हैं, कतलियात तो बार बार साथ भी बदल लेते हैं. कुछ लोग पुण्य की आग में अपने बड़े बड़े पाप भी छुपा लेते हैं, और कुछ लोग अपने मतलब के लिए अपना नेता, पक्ष और बाप भी बार बार बदल लेते हैं. सोनार को सोना दिया तो पायल बना दिया, लोहार को लोहा दिया तो हथौड़ा बना दिया, दर्जी को कपड़ा दिया तो उसने कुर्ता बना दिया. वार साहेब, इस गरीब लोगों ने तुमके वोट देके तुमने एमएसएबी का वीज बिल का खासगीकरण करके इनको हर महीने के पैसे ज्यादा बिल बढ़ा के इनका खिस्सा ही लूट लिया. या पदाचा उपयोग स्वतःसाठी करणं आणि जनतेसाठी करणं फार मोठा फरक. एमएससीबीचं खासगीकरण, हा एमएससीबीचं खासगीकरण आपल्या मालेगावमध्ये झालंच नसतं. तुम्हाला दर महिन्याला जे 200-300 बिल द्यायचं, की आज तुम्हाला 700-800 रुपये येत आहे, हे पाप होतं माझं. मी सांगेल की आता लाडकी बहीण आली. लाडकी बहीण का आली? त्यांना खासदारकीला अपयशाला सामोरं जावं लागलं, नको आमदारकीला बी आपण पडायला, म्हणून खासदारकीला आली, आमदारकीला आली. मतांची कडकी, आणि यांना आयत्या वेळेला या निवडणुकीच्या 2 महिने अगोदर आठवली बहीण लाडकी. पण मतांची आली कडकी आणि यांना आठवली आता निवडणुकीच्या तोंडावर बहीण लाडकी. लाडकी बहीण खुश, पण पाहुणा ना किसाना भूस. इकडे दिवाळीला लाडू, खारी खोबरं हिवाळीला लाडू बांधा निवडवणी. एकीकडे तुम्ही बहिणीला खुश केलं, 140 खोबरं होतं, आता 280 झालं. तेल मीठ वाढलं, 100 रुपयामध्ये स्टॅम्प मध्ये रिक्षाची विक्री व्हायची, काही जागा घेतली जायची. 500 रुपये स्टॅम्पची किंमत करून टाकली. म्हणजे बहिणीला 4 आणे आणि पाहुण्याच्या खिशातले 12 आणे. याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल की मतांसाठी लाडकी बहीण आहे. आणि काही सांगतात विकास थांबी जाईल, संजय गांधी निराधार बंद होई जाईल, लाडकी बहीण बंद होऊन जाईल. कोणीच कोणाच्या बापाच्या घरातनं या योजनेचे पैसे देत नाही, हे तुमच्याच खिशातले पैसे असतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. कोणताही साहेब येऊ द्या, कोणताही मुख्यमंत्री येऊ द्या, कोणताही पंतप्रधान येऊ द्या, कोणी स्वतःच्या खिशातले देत नाही. तुमच्या माध्यमातून जे टॅक्स, जसं तुम्ही तुमच्या लेकरांना सोसायटी काढून त्या कर्ज काढून 60,000ची गाडी घेतली, पण ती प्रत्यक्षामध्ये रोडावर येईपर्यंत 80,000 जाते, 20,000 टॅक्स भरावा लागतो. ही 20,000 कशाचे? स्टॅम्पचे. म्हणजे एवढे हा टॅक्सच आहे. विकास विकास विकास. विकास काय? विकास कोणाचा झाला? विकासाचा दर्जा हा अतिशय खालावलेला आहे. 3-3, 2-2 महिन्यामध्ये डांबरी रोडांना तडे पडतात. तुम्ही सगळे इथून जातात येतात तर या सगळ्या विकासांवर डांबरी, सिमेंटच्या रोडावर डांबरी ठिकळे, आणि विकास अजिबात झालेला नाही. विकास जो झाला तो टक्केवारीचा आणि स्वतःच्या पार्टनरशिपचा आणि कॉन्ट्रॅक्टरचा विकास झाला. पण विकास या माझ्या माय बापांचा जो विकासाचं काम आहे, त्या विकासांचा दर्जा मात्र चांगला राहिला नाही. आणि म्हणून याही गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. विकासाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर कोणताही विकास बघा, तुम्ही मालेगावची भूमिगत गटर बघा, 500 कोटीची भूमिगत गटर, त्याच्यामध्ये 150 कोटी तुमच्या पाणीपट्टीचे घेतलेले ते लावले. अहो, तुमचं साधं घर बांधलं तरी त्याला तुम्हाला 4 इंची पाईप टाकायला लागतो, आणि एवढ्या गल्लीचा महिला जाईल त्याला 6 इंची पाईपने होईल का? हा विकास बी फेल आणि भकास. दोरी अंधेरीचं बंदिस्त पाईपलाईन 27 कोटी रुपये वाया. आता मोसम पूल बांधला, शिवाय महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समोर कोट्यवधींचा पूल, त्या पुलाला 3 महिन्यामध्ये तडे पडले, डांबर टाकलं, आणि आता जे पाणी आलं त्या पाणीला, त्या पुलाला हादरे जायला लागले. यांनी रात्रीचे बॅरक तिथे लावले,
त्या बॅरेजवरून मोठ्या वाहनाच्या जाणाऱ्या ट्रका बंद केल्या. अरे 3 महिन्यामध्ये बांधलेल्या पुलाच्या तुम्ही ट्रका त्याच्यावरून जड वाहतूक बंद करतात, पण 100 वर्षाचा बांधलेला पूल त्याच्या शेजारी आहे आणि त्या पुलावरून एवढ्या ह्या सगळ्या पुराच्या पाण्यामध्ये त्या 100 वर्षाच्या बांधलेल्या पुलाला हादरे जात नाही, त्याला काय होत नाही, त्याची गॅरंटी आहे. आणि तुम्हीच 3 महिन्यापूर्वी बांधलेला तुमचाच पूल तुम्हाला गॅरंटी नाही, त्याच्यावर तुम्ही ट्रका लावतात, डायरेक्ट लावतात आणि जड वाहतूक देत नाही. म्हणजे तुमच्याच हाताने बांधलेला, तुम्हीच कोट्यावधी खर्च केलेल्या, तुमच्याच 3 महिन्याच्या पूर्वी बांधलेल्या पुलाची तुम्हाला गॅरंटी नाही, तर तुमची 5 वर्ष आम्ही गॅरंटी कशी घ्यायची? पुन्हा आणखी पाठाची शपथ घेतली, गेले काय बोल 50 ओके पण एकदम ओके. बंडू काका फाटेले तुटेले पण बाटेल नाही, या दोन्ही शपथ घेऊन शपथ म्हणणारे बाटलेले. बंडू काका स्वाभिमानी आहे, खुद्दार आहे, पण 50 खोके घेऊन गद्दार नाही आहे, एवढं मात्र तुम्हाला सांग. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे. भूमिगत गटार फेल, सोयगावचं डीके कॉर्नरचं गार्डन 8 महिने पाण्यात, आमच्या गावात वरती बांधलेलं गार्डन, तिथे येडे बाबळ्यांचं साम्राज्य, तिथे कोणी फिरायला जात नाही, बसायलाही भीती वाटते. त्याचा विकास सुद्धा झाला नाही. अनेक भक्त इथे आहेत. मग तुम्ही 17व्या शतकातलं जर देवी मंदिर ह्या आपल्या ह्या एरियामधलं जर तुम्ही पुरातन तत्वामध्ये टाकलं नाही, तर त्याला शासनाचा भरीव निधी आला नाही. जुने मंदिरं भुजबळ साहेबांच्या तिकडच्या वार्डांमधल्या त्या ठिकाणी मिळाले तर इथे राहून गेले, हे तिथे टाकायला पाहिजे होतं, म्हणजे याचाही विकास झाला पाहिजे. बाकी काय, म्हणून झोपडपट्टी एरियामध्ये शासकीय सुविधा नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि मग यांच्या सगळ्या भूतापांना बळी पडायचं का नाही हा विचार करून. बाकी सांगतात दुसरा उमेदवार की माझ्या हक्काचे 50,000 मतदान आहे, या दोघांचं मतदान विभाजन होईल आणि मी निवडून येईल. या भाऊला वाटतं दोघं मतांमध्ये विभाजन होईल, मी निवडून येईल. दोघी स्वप्नात मतांचे गुलगुले खाऊ राहिले. ही गरीब जनता जागृत आहे. करोनामध्ये कोण, दंगलीमध्ये कोण, पदरमोड करून सेवा करायला कोण, हे दोन्ही स्वप्नात राहतील. या दोघांचे मत खाऊन आबांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा बंडू काका गोरगरिबांचा उमेदवार 12 पकड जातींचा हा उमेदवार 12 बलुतांचा निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला या ठिकाणी राहिले जिल्ह्याचे प्रश्न. जिल्ह्याच्या प्रश्नांवर कधी चर्चा केली नाही. तुम्ही विधानसभेमध्ये आहे, तुम्ही जर आठ घातली असती, मला कुठलंही मंत्रीपद नको, मी काही तुमच्या बरोबर येत नाही. जर तुम्ही मालेगावला मला जिल्हा बनवून देत असाल, माझ्या मालेगावच्या जनतेच्या सुविधा निर्माण होत असेल, तर मला 50 नको, 100 नको आणि मला पालकमंत्रीपद नको. मला फक्त मालेगावचा जिल्हा द्या. तुम्ही मुख्यमंत्री झाले तर मला वाटतं जिल्हा झाला असता. जिल्हा झाला नाही. पाणी प्रश्न, वांजुळपाडा वगैरे हे आपल्या भागातले निखिल पवार आणि अनेक आंदोलनं करतात. त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये जर तिथे अट ठेवली असती, मला 10-20 कोटी द्या, तर तेही नारपारचे पाण्याचे प्रश्न मार्गाला लागले असते. ते कधी चर्चेला आले नाही. आता इतर वेळेला निवडणूक आली, तो लगेच विषय चर्चेला आणला. त्याच्यामध्ये अर्धा अपूर्ण मिसगाईड, निधीची उपलब्ध नाही. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. शासनाच्या वेळेवर जास्त, त्याच्यानंतर जास्त लक्ष जर कुठे असेल, तर टक्केवारी आणि कॉन्ट्रॅक्ट. जिथे टक्केवारी आणि पैसे मिळतील तिथे. ही लाडकी बहिणींच्या बाबतीमध्ये एक गंभीर विषय तुमच्या समोर सांगतो. या बदलापूरला जो काही घटना घडली, त्या बदलापूरच्या घटनेमध्ये बाल ज्या विद्यार्थिनी जातात, आई वडील भरोशावर शाळेत पाठतात, बाल अत्याचार जे होतात, बाल लैंगिक अत्याचार होत, याच्यावर आता नवीन पुनरावृत्ती व्हायला नको. म्हणून आता आळा बसला पाहिजे, आळा घातला पाहिजे. म्हणून शासनाने निर्णय घेतला, सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवायचे. आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये 3,000 शाळा आहेत, 18,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचा निर्णय होता. मालेगावमध्ये 277 शाळा आहेत, त्या 277 शाळांना 1800 जवळपास सीसीटीव्ही लागत होते कॅमेरे. या कॅमेऱ्यांना 5% निधी फक्त हेच पालकमंत्री आहेत यांच्या जिल्हा नियोजनामधून द्यायचा होता. तुम्ही गंभीर हा विषय. आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये सुद्धा 155 पास्कोचे गुन्हे झालेले त्या 3 वर्षामध्ये.
सगळ्यात जास्त जिल्ह्यात जर बाल लैंगिक अत्याचाराचे 500 गुन्हे झाले असतील तर ते मालेगाव तालुक्यात झालेले आहेत आणि 2 नंबर सिन्नर मध्ये 55 गुन्हे झाले. मग एवढे गुन्हे असताना सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे जर शासनाने तुमच्या ह्याच्यात टाकलेले आहेत, दुसऱ्या विद्यार्थ्यांसारखी दुसरी परिस्थिती, काही निंदायला जातात, मळ्यात जातात, मुली शाळेत असतात, इथे दिवसभर कामाला जातात, मुलं शाळेत जातात, म्हणून यांच्यावर अत्याचार होतो. याच्यासाठी शासनाने यांना निधी द्यायला लावला, परंतु निधी तिथे टक्केवारी मिळणार नाही. म्हणून मालेगाव तालुक्यामध्ये यांनी या सीसीटीव्हीसाठी कॅमेऱ्यांसाठी हे लैंगिक अत्याचार थांबण्यासाठी स्वतःच्या आधिपत्याखाली असलेले जिल्हा नियोजन मधून 5% निधी सुद्धा तिकडे वर्ग केला नाही, कारण मला वाटतं त्याच्यामध्ये टक्केवारी मिळणार नाही. आणि दुसरीकडे तोच निधी शाळा दुरुस्तींना वर्ग केला, कारण तिथे जर 5,000चा कलर असेल तर तिथे 15चं 20चं बिल टाकता येईल. याही गोष्टींचा गांभीर्याने तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे सुनील आबांनी या वार्डामध्ये काम केलेलं आहे त्या कामाचा दर्जा आणि ती राहिलेली कामं पुढे नेण्यासाठी आणि चांगली कामं करून घेण्यासाठी आबाच्या आणि या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वामध्ये 12 बलुतेदारचा आणि सगळ्या 12 पकड जातींचा एक मालेगावची जनता हाच माझा पक्ष, मालेगावची जनता हाच माझा नेता हे मानून या उमेदवारीला सामोरं जात आहे. तुम्ही आपण सगळेजण या उमेदवारीला, आपल्या 12 बुद्धाच्या उमेदवारीला, 12 पकड जातींच्या उमेदवारीला आशीर्वाद द्या. या भागाचे राहिलेले प्रश्न सुनील आबांच्या नेतृत्वामध्ये तुमच्या मार्गदर्शनामध्ये सूचनाप्रमाणे 100% चांगल्यापैकी मार्गाला लावू. कामांचा दर्जाही चांगला असेल हे आश्वासित करतो. आपल्याला प्रामाणिकपणाने सेवा करण्याचं वचन देतो आणि तुम्ही एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात, जे स्वागत केलं त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालेगाव. 11 नंबरच्या निशाणीवर आपल्याला अनुक्रमण असलेल्या 11 नंबरच्या निशाणीवर रिक्षावर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद द्यायचा आहे. आणि ह्या ज्यांनी मार्केटमध्ये संधीचं सोनं केलं तसंच सोनं करण्याची संधी आपण माय बापांनी द्यावी एवढीच नम्र विनंती.